झुले उंच माझा झोका. अप्पा बसा बसा, तुमची तब्येत बरोबर नाहीये. माधव येईल एवढ्यात. बसा. दुर्गाप्पा, हे कोण गृहस्थ? हे अप्पा पटवर्धन, भाऊसाहेबांचे स्नेही. खूप जुनी ओळख आहे. आप्पासाहेब पूर्वी कुस्ती खेळायचे, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ना सतत रागच आहे असे वाटते. पण काय ग दुर्गे, आज बऱ्याच दिवसांनी आप्पासाहेबांनी इथे येणे केले. काही विशेष? मी जे काही ऐकले ना त्यावरून असे कळले की आप्पासाहेबांचे चिरंजीव, नवमतवादी माधवदादाच्या विचारांचे, काही सनातनी ब्राह्मणांशी त्यांचे खूप मोठे भांडण झाले. आले हो. नमस्कार अप्पा. केव्हा आलात? आम्हास येऊन बराच वेळ झाला. आपलीच वाट पाहत होतो. क्षमा असा, आज नेहमीपेक्षा अंमल जास्तच उशीर झाला. आपल्याला गरज असली की पाठ दुखो, पाठीचा कणा दुखो, ताटकळावे लागतेच. नाही नाही अप्पा, पण असे काय बोलता आहात? मग काय मूग गिळून गप्प बसावयास हवे होते? स्वतःहून मात्र बोलल्याप्रमाणे वागण्याची हिंमत दाखवली नाहीत, आणि ज्याने हिंमत दाखवली त्यास मात्र मोठाच आदर्श न्याय लावला तुम्ही. पटवर्धन, अहो काय केलं हे? पटवर्धन, अहो कायदा हातात घेतलात तुम्ही. आपला इतक्या वर्षांचा घरोबा आहे म्हणून, नाहीतर पाठदुखी असली तरी एखाद दुसऱ्यास मातीत लोळवायची रग आहे अजून अंगात. उडतीये बघ कशी फुटाड्यासारखी. आता कुठे गेला हिचा ताप? हो, नाहीतर मला कामे कशी पडली असती. या आडव्या झाल्या म्हटल्यावर माझीच कंबर मोडणार, म्हणून नाटके सारी. माईंनी दूध, फळे आणि सुकामेवा पाठविला आहे. स्वतः जेवायला नाही ना आलात, म्हणून. स्वतः निदान हे तरी घ्या, म्हणजे पोटाला आधार मिळेल. आणि आणि मामांजींसाठी सुद्धा नेले आहे सारे माईंनी. ठेवा ते येते. अहो, आम्ही काय म्हणत होतो, उद्या आम्हास एक जरीचे लुगडे घेऊन द्याल? कशासाठी? हो, आता पुण्याला आपण रानड्यांकडे जाणार म्हटल्यावर त्यांच्या इतमामास शोभेल असेच जायला हवे. तिथले बडे प्रस्थ आहे म्हणे ते. वंसनच्या लग्नाला काही जाता नाही आलो, आणि आता लग्नानंतर पहिल्यांदा जाणार म्हटल्यावर आम्हास तर इतका आनंद होतो आहे. रानड्यांकडचे मानपान सुद्धा करतील आपला. पाहूया तरी काय मानपान करतायत ते. तो प्रश्नच येणार नाही. पण मी मुळे करतच नव्हते टाळटाळ. हो, मग कशी खाली का पळून गेलीस? आता तुम्ही गोष्टीच करत बसणार आहात का? बाबा, आपल्याला दादाने गणिते दिली आहेत, ती पूर्ण नाही केली तर दादा ओरडेल. हो. अरे आबा, आधी हिला गिरवायला दिला ना. हो हो, आण गरमा पाटी. थांब, पहिले मी देतो. धर, गिरव आता. मन ढ. अरे बाबा, मस्त आहे ना. म्हटलं वा, पोरगी परीक्षेत उतरली. कसं अण्णासाहेब, प्रत्येक पदार्थाचं एक मर्म असतं. हे मर्म ज्या गृहिणीला गवसलं ती सुगरण. वा, लाख बोलला. आणि जिला हे पदार्थाचं मर्म कळलंय, तिला संसाराचं मर्म कळणार नाही असे कसं होईल? वा. एवंच यमुना संसारात चांगली विरघळून गेली. मोठी गुणाची मुलगी आहे तुमची.